Hello everyone, welcome to RV Search English. So students, in this video we will be seeing the storyteller part 2. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण द स्टोरीटेलर या लेसनचा पार्ट 2 बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. शी वॉज सो गुड, कंटिन्यूड द बॅचलर. सो बॅचलर मुलांना स्टोरी सांगत होता. तो कंटिन्यू करत म्हणाला, ती इतकी चांगली होती दॅट शी वोन सेव्हरल मेडल्स फॉर गुडनेस. की तिला तिच्या गुडनेस म्हणजे चांगुलपणासाठी काही मेडल्ससुद्धा मिळाले होते. विच शी ऑलवेज वॉर पिन्ड ऑन हर ड्रेस, आणि जे ती नेहमी घालून फिरायची आपल्या ड्रेसवर पिन करून. देअर वॉज अ मेडल फॉर ओबिडियन्स. तिच्याकडे एक मेडल होतं जे होतं ओबिडियन्स म्हणजे आज्ञाधारकपणाचं. अनदर मेडल फॉर पंक्च्युअलिटी. दुसरं मेडल होतं वक्तशीरपणाचं. अँड द थर्ड फॉर गुड बिहेवियर, आणि तिसरं होतं चांगल्या वागणुकीचं. दे वेअर लार्ज मेटल मेडल्स, आणि चांगले मोठे मोठे मेटलचे मेडल्स होते ते. अँड दे क्लिंक्ड अगेन्स्ट वन अनदर ॲज शी वॉक, आणि जेव्हा ती चालायची तेव्हा ते मेडल्स एकमेकांवर आदळून छानपैकी आवाज करत होते. नो अदर चाइल्ड इन द टाउन व्हेअर शी लिव्ड हॅड ॲज मेनी 3 मेडल्स. तिच्या गावात कोणाच लहान मुलाकडे तिच्यासारखे तिच्या एवढे 3 मेडल्स नव्हते. सो एव्हरीबडी न्यू दॅट शी मस्ट बी एक्स्ट्रा गुड चाइल्ड. त्यामुळे सर्वांनाच माहिती होतं की ती एक एक्स्ट्रा गुड म्हणजे अतिशय चांगली मुलगी होती. हॉरिबली गुड, कोटेड सायरिल. सायरिल म्हणाला की भयंकर चांगली. एव्हरीबडी टॉक्ड अबाउट हर गुडनेस अँड प्रिन्स ऑफ द कंट्री गॉट टू हिअर अबाउट इट. सर्व लोक तिचे चांगुलपणाबद्दल चर्चा करायचे, आणि त्या देशाच्या प्रिन्सला म्हणजे जो तिचा राजकुमार होता त्याच्यापर्यंत तिची बातमी पोचली. अँड ही सेड दॅट ॲज शी वॉज सो व्हेरी गुड शी माइट बी अलाउड वन्स अ वीक टू वॉक इन हिज पार्क. आणि तो म्हणाला की अरे, ती मुलगी जर इतकी चांगली आहे तर तिला माझ्या पार्कमध्ये आठवड्यातून एकदा यायची मी परवानगी देतो. विच वॉज जस्ट आउटसाइड द टाउन, जो टाउनच्या बाहेरच होता. इट वॉज अ ब्युटिफुल पार्क अँड नो चिल्ड्रन वेअर एव्हर अलाउड इन इट. तो अतिशय सुंदर पार्क होता आणि कुठल्याही मुलाला बाहेरच्याला तिथं यायची परवानगी नव्हती. सो इट वॉज अ ग्रेट ऑनर फॉर बर्था टू बी अलाउड टू गो देअर. त्यामुळे बर्थसाठी खूप सन्मानाची गोष्ट होती की तिला तिथं जायचा चान्स मिळाला होता. वेअर देअर एनी शिप इन द पार्क, डिमांडेड सायरिल. सायरिल म्हणाला की तिथं शिप पण होत्या का, मेंढ्या पण होत्या का. नो, सेड द बॅचलर, देअर वेअर नो शिप बट देअर वेअर अदर स्मॉल हार्मलेस ॲनिमल इन द पार्क. म्हणाल की नाही, तिथं शिप तर नव्हत्या, पण तिथं छोटे छोटे काही हार्मलेस ॲनिमल्स होते. द स्टोरी टेलर पॉज टू लेट अ फुल आयडिया ऑफ द पार्क्स ट्रेजर सिंक इट टू द चिल्ड्रन्स इमॅजिनेशन. स्टोरी टेलर होता तो थोडा वेळ थांबला आणि त्याने पूर्ण ती पार्क कसा असेल ते त्या मुलांना इमॅजिन करू दिलं. देन ही रिझ्युम्ड. त्यानंतर तो पुढे म्हणाला, बर्था वॉज रॅदर सॉरी टू फाइंड दॅट देअर वेअर नो फ्लॉवर्स इन द पार्क. आता बर्था जेव्हा त्या पार्कमध्ये गेली तेव्हा तिला तिथं फुलं सापडले नाहीत, फुलं दिसले नाहीत. त्यामुळे तिला फार वाईट वाटलं. शी हॅड प्रॉमिस्ड हर आंट विथ टीयर्स इन हर आईज दॅट शी वूड नॉट पिक एनी ऑफ द काइंड प्रिन्स फ्लॉवर्स. कारण तिने आपल्या डोळ्यामध्ये अश्रू आणून आपल्या आंटीला प्रॉमिस केलं होतं की ती म्हणजे बर्था त्या प्रिन्सच्या गार्डनमधील कोणतंही फूल जे आहे ते तोडणार नाही. अँड शी हॅड मीन टू कीप हर प्रॉमिस, आणि तिला आपलं प्रॉमिस पूर्ण करायचं होतं. सो ऑफकोर्स इट मेड हर फील सिली टू फाइंड दॅट देअर वेअर नो फ्लॉवर्स टू पिक. त्यामुळे जेव्हा तिला तिथे दिसलं की तोडायसाठी फुलंच नाही आहे गार्डनमध्ये तेव्हा तिला फार वाईट वाटलं. वाय वेअरंट देअर एनी फ्लॉवर्स. मग ती मुलं म्हणाले की मग तिथे फुलं का नव्हते, कारण गार्डनमध्ये फुलं असतात. बिकॉज द ॲनिमल्स हॅड इटन देम ऑल, सेड द बॅचलर प्रॉम्प्टली. तर बॅचलर लगेच म्हणाला, कारण तिचे जे प्राणी होते तिथले त्यांनी ते फुलं खाऊन टाकले. द गार्डनर हॅड टोल्ड द प्रिन्स दॅट यू कुडंट हॅव ॲनिमल्स अँड फ्लॉवर्स, सो ही डिसाइडेड टू हॅव ॲनिमल्स अँड नो फ्लॉवर्स. सो जो गार्डनर होता त्याने प्रिन्सला सांगितलं की तुम्ही एकाच टाईमला आपल्या पार्कमध्ये ॲनिमल्स आणि फ्लॉवर्स ठेवू शकत नाही. सो जो प्रिन्स होता त्याने डिसाईड केलं की तो ॲनिमल्सला ठेवेल आणि फ्लॉवर्सला काढून टाकेल. देअर वॉज अ मर्मर ऑफ अप्रुव्हल ॲट द एक्सलन्स ऑफ द प्रिन्स डिसिजन. सो मेनी पीपल वूड हॅव डिसाइडेड द अदर वे. आता सर्व मुलांमध्ये एक प्रकारचं मर्मर, एक प्रकारची कुजबूज झाली. त्यांना तो प्रिन्सचा डिसिजन फार आवडला, कारण बाकी बरेच लोक असे असते की त्यांनी फुलं ठेवले असते आणि प्राण्यांना काढून टाकलं असतं. सो प्रिन्सचा डिसिजन मुलांना खूप अप्रूव्ह केला, त्यांना आवडला. देअर वेअर लॉट्स ऑफ अदर डिलाइटफुल थिंग्स इन द पार्क. मग पुढे स्टोरी टेलर म्हणाला की तिथे अजूनही बऱ्याच गोष्टी होत्या पार्कमध्ये खूप सुंदर सुंदर. देअर वेअर पॉन्ड्स विथ गोल्ड अँड ब्ल्यू अँड ग्रीन फिश इन देम. तळे होते ज्यामध्ये गोल्ड, ब्ल्यू, ग्रीन कलरच्या फिश होत्या. अँड ट्रीज विथ ब्युटिफुल पॅरोट्स.
आणि झाडांवर सुंदर सुंदर पॅरट्स होते. दॅट सेड क्लेवर थिंग्स ॲट अ मोमेंट्स नोटीस. आणि ते त्यांना नोटीस केल्यानंतर चांगल्या गोष्टी बोलायचे. अँड हमिंग बर्ड्स दॅट हमड ऑल द पॉप्युलर ट्यून्स ऑफ द डे. आणि हमिंग बर्ड्स दिवसभर सुंदर पॉप्युलर ट्यून्स गायचे. बर्था वॉकड अप अँड डाऊन अँड एन्जॉयड हरसेल्फ इमेन्सली. बर्था इकडे तिकडे फिरू लागली पार्कमध्ये आणि स्वतःला फार तिने एन्जॉय केलं. तिला तो पार्क फार आवडला. अँड थॉट टू हरसेल्फ. आणि मनात विचार करू लागली, इफ आय वेअर नॉट सो एक्स्ट्रॉर्डनरीली गुड, आय शुड नॉट हॅव बीन अलाउड टू कम इन टू दिस ब्युटिफुल पार्क अँड एन्जॉय ऑल दॅट देअर इज टू बी सीन इन इट. बर्था मनाशीच म्हणाली की मी जर इतकी चांगली, अतिशय चांगली मुलगी नसती तर मला या पार्कमध्ये यायचा चान्स भेटला नसता आणि इथे येऊन एन्जॉय करायचा आणि इतक्या सुंदर गोष्टी बघायचा चान्स भेटला नसता. अँड हर 3 medals clinked against one another as she walked and helped to remind her how very good she really was. आणि ती चालता चालता तिचे 3 मेडल एकमेकांना टकरावले. त्यातून छान आवाज आला आणि त्यातून तिला पुन्हा एकदा आठवण आली की बर्था किती चांगली मुलगी आहे. Just then an enormous wolf came prowling into the park to see if it could catch a fat little animal for its supper. तितक्यात त्या पार्कमध्ये एक इनॉर्मस म्हणजे अतिशय ह्यूज, व्हेरी ह्यूज वुल्फ आला, म्हणजे कोल्हा आला. प्रॉलिंग म्हणजे हळूहळू पावलं टाकत, दबक्या पावलं टाकत, आणि लुकिंग फॉर फूड म्हणजे अन्नाच्या शोधामध्ये आला. तो बघत होता की त्याला त्या पार्कमध्ये एखादं फॅट लिटिल ॲनिमल, एखादं जाड छोटंसं प्राणी मिळतो का सपर म्हणजे जेवणासाठी. तो शिकारीच्या शोधामध्ये एक कोल्हा आला. द फर्स्ट थिंग दॅट इट सॉ इन द पार्क वॉज बर्था. आणि पार्कमध्ये आल्यानंतर पहिली गोष्ट त्याला दिसली बर्था. हर pinafore was so spotlessly white and clean that it could be seen from a great distance. कारण तिने घातलेला जो पिनाफोर होता म्हणजे ड्रेस होता तो इतका स्पॉटलेसली व्हाईट होता, इतका तो शुभ्र पांढरा होता की फार दुरून तो दिसू शकत होता. आणि नेमकं त्या कोल्ह्याला बर्था दिसली. बर्था सॉ द वुल्फ अँड सॉ इट वॉज स्टीलिंग टुवर्ड्स हर. बर्थाने सुद्धा वुल्फला बघितलं आणि तिने बघितलं की तो वुल्फ तिच्याचकडे येत होता. अँड शी बिगन टू विश दॅट शी हॅड नेवर बीन अलाउड टू कम इन टू द पार्क. ती आता देवाला प्रार्थना करू लागली की जर तिला इथे यायचा चान्स भेटलाच नसता तर फार बरं झालं असतं. शी रॅन ॲज हार्ड ॲज शी कुड. ती जीवाच्या अकांतानं पळू लागली. अँड द वुल्फ केम आफ्टर हर विथ ह्यूज लिप्स अँड बाउंड. आणि वुल्फसुद्धा तिच्या मागे मोठमोठ्या उड्या मारत येऊ लागला. शी मॅनेज टू रीच अ शर्बरी ऑफ मार्टियल बुशेस अँड शी हिड हरसेल्फ इन वन ऑफ द टिकेट्स ऑफ द बुशेस. तर ती कशी तरी करून त्या शबरी ऑफ मार्टियल बुशेस म्हणजे एका वेलींच्या जाळीमध्ये पोचली आणि कशी करून तिने जाड वेलींमध्ये स्वतःला लपवलं. द वुल्फ केम स्निफिंग अमॉंग्स द ब्रांचेस. ते वुल्फ आला, तो आता ब्रांचेसमधून बर्थाचा वास घ्यायचा प्रयत्न करत होता. इट्स ब्लॅक टंग लोलिंग आउट ऑफ इट्स माउथ. त्याची काळी जीभ त्याच्या तोंडाच्या बाहेर अशी पडलेली होती. अँड इट्स पेल ग्रे आईज क्लेअरिंग विथ रेज. आणि त्याचे ते पेल ग्रे कलरचे डोळे हे रेज म्हणजे रागाने ग्लेअर इकडे तिकडे शोधत होते. बर्था वॉज टेरिबली फ्रायटन्ड. बर्था अतिशय घाबरली होती. अँड थॉट टू हरसेल्फ. आणि तिने विचार केला, इफ आय हॅड नॉट बीन सो एक्स्ट्रॉर्डनरीली गुड, आय शुड हॅव बीन सेफ इन द टाउन ॲट दिस मोमेंट. तिने विचार केला की जर मी इतकी एक्स्ट्रॉर्डनरीली गुड, इतकी चांगली नसती तर आज मी टाउनमध्ये, गावामध्ये असती आणि या वेळेला सेफ असती, सुरक्षित असती. However, the scent of the martial was so strong that the wolf could not sniff out where Bertha was hiding. पण जो मार्टियलचा सेंट होता म्हणजे वास होता तो इतका स्ट्रॉंग होता त्या वेलींचा की त्या वुल्फला काही शोधता आलं नाही की बर्था कुठं लपलेली आहे. अँड द बुशेस वेअर सो थिक दॅट ही माईट हॅव हंटेड अबाउट इन देम फॉर अ लॉंग टाईम विदाउट कॅचिंग साईट ऑफ हर. आणि त्या वेलीसुद्धा एवढ्या दाट होत्या की त्याने बऱ्याच वेळ शोधूनही त्याला काही ती सापडली नसती. सो ही थॉट ही माईट ॲज वेल गो ऑफ अँड कॅच अ लिटिल ॲनिमल इन्स्टेड. तो त्याने विचार केला की जाऊ द्या, तिला सोडून द्या, तिच्या व्यतिरिक्त तो एखादा अजून छोटासा प्राणी पकडेल. आणि तो जायला लागला. बर्था वॉज ट्रम्बलिंग व्हेरी मच ॲट हॅव्हिंग द वुल्फ प्रॉलिंग अँड स्निफिंग सो नियर हर. जेव्हा वुल्फ तिच्याजवळ प्रॉलिंग आणि स्निफिंग म्हणजे वास घेत घेत आला तेव्हा बर्था एवढी घाबरली, एवढी थरथर कापू लागली. अँड ॲज शी ट्रम्बल्ड द मेडल ऑफ ओबिडियन्स क्लिंक्ड अगेन्स्ट द मेडल ऑफ गुड कंडक्ट अँड पंक्च्युअलिटी. आणि जशी ती थरथरली तसं तिचं ओबिडियन्सचं मेडल हे गुड कंडक्ट आणि पंक्च्युअलिटीच्या मेडलवर आदळलं आणि आवाज झाला. द वुल्फ वॉज जस्ट मुव्हिंग अवे
When he heard the sound of the medals clinking, he stopped to listen. आता तो जो वुल्फ आहे तो चाललेलाच होता, पण जेव्हा त्याने त्या मेडलच्या क्लिंकिंगचा आवाज ऐकला तो शांतपणे थांबून ऐकू लागला. दे क्लिंक्ड अगेन इन अ बुश क्वाईट नियर हिम. पुन्हा त्या मेडलचा आवाज झाला आणि त्याच्या जवळच्याच वेलीमधून तो आवाज आलेला होता. ही डॅश्ड इन टू द बुश, हिज पेल ग्रे आईज ग्लीमिंग विथ फेरोसिटी अँड ट्रायम्फ. त्याने त्या बुशमध्ये, त्या वेलींमध्ये उडी मारली. त्याचे ते पेल ग्रे आईज जे होते, डोळे जे होते, ते आता फेरोसिटी म्हणजे अतिशय रागाने आणि ट्रायम्फ म्हणजे जीत, विजयाने, कारण त्याने त्याचा शिकार शोधलेला होता, चमकत होते. अँड ड्रॅग्ड बर्था आऊट. त्याने त्या बर्थाला ओढून बाहेर काढलं. अँड डिवोर्ड हर टू द लास्ट मॉर्सल. आणि शेवटच्या तुकड्यापर्यंत तिला खाऊन टाकलं. ऑल दॅट वॉज लेफ्ट ऑफ हर वेअर हर शूज, बिट्स ऑफ क्लोथिंग अँड द 3 मेडल्स ऑफ गुडनेस. आणि फक्त मागे राहिले तिचे शूज, तिच्या कपड्यांचे तुकडे आणि तिचे ते 3 चांगुलपणाचे मेडल्स. द स्टोरी बिगन बॅडली, सेड द स्मॉलर ऑफ द स्मॉल गर्ल, बट इट हॅड अ ब्युटिफुल एंडिंग. छोट्यातली जी छोटी मुलगी ती पहिल्यांदाच म्हणाली की स्टोरीची सुरुवात एकदम बोरिंग झाली होती, पण तिची एंडिंग अतिशय सुंदर झाली. इट इज द मोस्ट ब्युटिफुल स्टोरी आय एव्हर हर्ड, सेड द बिगर ऑफ द स्मॉल गर्ल. लहानांमधली जी मोठी मुलगी होती विथ इमेन्स डिसिजन, म्हणजे अतिशय ठामपणे म्हणाली की आजपर्यंत ऐकलेली ही सगळ्यात सुंदर स्टोरी होती. इट इज द मोस्ट ब्युटिफुल स्टोरी आय हॅव एव्हर हर्ड, सेड सायरिल. सायरिल पण म्हणाला की आजपर्यंत ऐकलेली सगळ्यात छान आणि सुंदर गोष्ट ही होती. द डिसेंटियंट ओपिनियन केम फ्रॉम द आंट. पण जी आंट होती, आंटकडून अतिशय डिसेंटियन ओपिनियन म्हणजे अतिशय रागाचं किंवा नॉट ॲग्रिंग, तर अशा प्रकारे रागाचं जे ओपिनियन होतं ते आलं. अ मोस्ट इम्प्रॉपर स्टोरी टू टेल टू यंग चिल्ड्रन. यू हॅव अंडरमाइंड द इफेक्ट ऑफ इयर्स ऑफ केअरफुल टीचिंग. अँट म्हणाली की आतापर्यंत तुम्ही लहान मुलांना सांगायची अतिशय इम्प्रॉपर अशी ही स्टोरी होती, अतिशय चुकीची स्टोरी होती. त्यांना इतक्या वर्षाची जी केअरफुल टीचिंग मिळाली ती सर्व अंडरमाइंड म्हणजे वाया घालवणारी अशी ही स्टोरी होती, असं आंट रागारागात म्हणाली. ॲट एनी रेट, सेड द बॅचलर, कलेक्टिंग हिज बिलॉंगिंग्स प्रिपेरेटरी टू लिव्ह इन द कॅरेज. बॅचलर आपलं सामान गोळा करत म्हणाला की काही झालं तरी आय केप्ट देम क्वाईट फॉर 10 minutes. मी त्या मुलांना 10 मिनटं शांत बसवलेलं आहे. विच वॉज मोर दॅन यू वेअर एबल टू डू. आणि हे तुम्ही करू शकता त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे, खूप मोठी गोष्ट आहे. अनहॅपी वुमन, ही ऑब्झर्व टू हिमसेल्फ ॲज ही वॉक डाऊन द प्लॅटफॉर्म ऑफ टेम्पलकॉम स्टेशन. जेव्हा तो टेम्पलकॉम स्टेशनवर उतरला तेव्हा त्याने आंटकडे बघितलं, मनात विचार केला, बिचारी स्त्री, बिचारी वुमन. For the next 6 months or so, those children will assail her in public with demands of an improper story. आता पुढचे 6 महिने तरी हे मुलं त्या आंटीला एवढा त्रास देतील आणि तिला अशाच प्रकारची एखादी इम्प्रॉपर स्टोरी सांगायला भाग पाडतील. अशा प्रकारे हा लेसन इथं संपला. H. मुनरो और साकी यांनी लिहिलेली ही स्टोरी आहे. आय होप सर्वांना स्टोरी समजली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.